नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण आलोय लोणी मार्केटला, तुम्ही बघू शकता. तर चला मित्रांनो, आपण एंट्री वगैरे मध्ये केली. आता बघूया कोणकोणत्या गायी आल्या आणि काय काय रेट आहे गायीचे. आपण संपूर्ण माहिती घेणार आहे. टॉपच्या गायी आपण कव्हर करणार आहे, परत कालवडी जे असेल ते सगळं आपण कव्हर करणार आहे. आणि जे पण फार्मर वगैरे आले असेल त्यांच्या सोबत संवाद करूया. का मार्केट वगैरे कसं भरले, काय रेट सध्या चालू आहे, सगळं आपण कव्हर करणार. चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, आता जसं आपण बघतोय बाजार एक्सप्लोर करतोय. फर्स्ट टाइमर आहे का? हा किती दात आहे? आदत आदात आहे का? किती दिवस बाकी आहेत? 10-11 दिवस. मित्रांनो, कालवड बघू शकता तुम्ही. 10-11 दिवस बाकी आहे. काय रेट सांगितले? 90,000. 90,000. फायनल किती होईल बरं? व्यवहारात कमी जास्त करू. घ्यायची समजा फायनल कोणाला? 81,000 रुपये घेऊन टाकू. 60,000 नाही जर द्यायचीच तर एकदम नाही. नाही होणार तरी द्यायची समजा तुम्हाला एकदम फायनल सांगा रेट. फायनल 75,000 रुपये. 75. त्यापेक्षा कमी 1 रुपया पण नाही. देणार पण नाही तुम्ही समजा. नाही. शेतकरी आला समजा तुमचा सगळ्यांना तेच रेट. तेच 75,000 हो, समजा. 75. मित्रांनो, कालवड बघू शकता. काय वाटतं तुम्हाला किती दूध करण? 17-18 काढायला पाहिजे. 17-18 हो. लिटर पहिल्या वेताला. आधा ते समजा. आदत आहे, अजून दात नाही केली. मित्रांनो, बघू शकता तुम्ही अशी कालवड होती. 75,000 सांगते. आता पुढे बघूया आपण, जसं बाजार एक्सप्लोर करतोय आपण. मित्रांनो, आता हे जोडा बघू शकतो तुम्ही. 3चा जोडा आहे डायरेक्ट. हा कसे कसे आहे माहिती कंडिशन? फर्स्ट. सगळ्या तिन्ही हा पण? तिने फर्स्ट आहे. मित्रांनो, कालवडे बघू शकता तुम्ही. तिन्ही पण फर्स्ट टाइम आहे. 2 दात आणि 4 दात मध्ये. हा काय सांगितलं रेट तिन्हीचे फायनल? फायनल देऊन टाकू 3 लाख रुपये. 3 लाख. पण घ्यायला आले तर कमी जात होऊन किती दिवस बाकी आहे? 8-8 दिवस बाकी विचारे. जर तिन्ही घ्यायचे समजा आज मला फायनल 2 लाखात होईल का ते? नाही थोडाफार कमी जात होईल. 2 लाखात नाही होणार फायनल. नाही. जर द्यायचे रेट म्हणतोय मी. पण 280 ला असे देऊ तुम्हाला. 280 च्या खाली 1 रुपया बी नाही होणार. नाही, कमी जात होईल. कमी जादा होऊ शकतं. जवळपास यांना 10-15 दिवस बाकी. तिन्ही पण फर्स्ट टाइमर आहे. तर असे रेट चालू आहे, तुम्ही बघू शकता. बघू शकता मित्रांनो तुम्ही. क्वालिटीचे कालवडी जर लागल्या तर लोणी मार्केट मध्ये या. काय पाहू शकता मित्रांनो तुम्ही. आता लाईव्ह सौदा चालू आहे लोणी मार्केट मध्ये. बघू आपण कोण आहे शेतकरी वगैरे कोण घेतात. 0.5 असं तोय म्हणून घे फक्त. नाही नाही. अरे नाही, खरेदी पण नाही मेरे तोटा आ रहा. अरे बोला तोटा आ रहा. मैं या शेरा भाई ने विचार कर. क्या बोला? लाऊड दे ना इकडे. मी बोलत अरे नको. 3,000 नाही बोलत. अरे एवढे आता झालं इन्कम 77,000 रुपये. मित्रांनो 77,000 मागते काय बघू शकतो तुम्ही. त्यांना दिलेलं नाही. सौदा चालू होता, अजून बी चालू आहे. बघू आपण. काही पण 22-23 लिटर दूध काढायचं. कमी नाही काढायचं. 22-23 लिटर दूध. 77,000 म्हणताय का? हा तुमचं काय इच्छा फायनल? 77. फायनल तुमची काय इच्छा आहे? 80,000 रुपये. 80,000. तर त्यांची इच्छा आहे 80,000. कितीच झाली? 81 ला. 81 ला. 81. मित्रांनो 81 मध्ये दिल्ली काय बघू शकतो मी. सेकंड टाइम किती दिवस बाकी आहे? किती दिवस बाकी आहे? 8 दिवस बाकी आहे. 8 एक दिवस. मित्रांनो लाईव्ह सौदा झाला 81,000. चला आता पुढे बघूया. तर कालवड बघू शकता मित्रांनो तुम्ही. फर्स्ट टाइमर आहे का? 2 दात. किती दिवस बाकी आहे? 8-15 दिवस बाकी आहे. काय सांगितलं रेट? सांगायला काय त्याचे 85,000. लास्ट किती पर्यंत? 75 ला देऊन टाकू. 60 पर्यंत करू माग पुढे आले यावर शेतकरी तर होऊ शकतं का असं फायनल? नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. पोझिशन लय खराब आहे बाजार. तरी लास्ट समजा तुम्हाला द्यायची राहिली तर किती? 70 पर्यंत देऊ. 70. त्यापेक्षा खाली ना नाही त्या 62,000 62 ला नाही होणार. नाही होणार. नाही. मित्रांनो असे रेट चालू आहे. जसं तुम्ही बघितले कालवड होती लास्ट 75 म्हणताय ते. पण आले तुम्ही सौदा वगैरे केला तर होऊ शकते 62 पर्यंत. चला मित्रांनो बघूया आपण आता पुढे सगळा बाजार एक्सप्लोर करणार आहे.
कुठला दादा? हे बाबलेश्वर बाबळेश्वर. दोन दात आहे का? दोन दात वासरी फर्स्ट टाइम वर. फर्स्ट टाइम. आणि किती दिवस बाकी आहे? हिची 10 तारीख आहे. 10 तारीख म्हणजे कोणती? हा येणारी? येणारी 10 तारखेला 9 महिने पूर्ण होते. 9 महिने. काय रेट सांगितले? हिचे सांगायला 1,30,000 रुपये. 1,30,000. तुम्ही आता गाय बघू शकता कास बघू वगैरे. शकता ना मग. आणि रेट काय म्हणले तुम्ही? 1,30,000 रुपये. आणि दुधाची वगैरे काय गॅरंटी? दुधाची गॅरंटी काही नाही सर. आपल्याकडे गाय दूध काढीन कमीत कमी 25 ते 30 लिटर. 25-30 30 लिटर लिटर गाय आरामशीर. फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम. आणि फायनल काय आहे बरं द्यायची? फायनल तिची 1,10 पर्यंत सुटून जाईल. 80 पर्यंत होईल का? नाही होणार घ्यायची दादा, असली 80 आम्हाला असतं स्पॉटला. फायनल तिची होऊन जातील मग तुम्हाला 1,00,000 रुपये होऊन जातील. त्यापेक्षा कमी कमी नाही नाही होणार. 1 रुपये पण. हो नाही. आणि आज किती गाय आणलेलं आहे? आज आणलेले 25 गाय आणलेले जाऊन. तर ही पुढची गाय मित्रांनो तुम्ही बघू शकता. ही गाय आहे. हिची कशी माहिती? ही भाजी गाय म्हणजे ही दुसऱ्यांदा जाणायला आहे. दुसऱ्यांदा ना. हो. किती दिवस बाकी आहे? तिचे 10 दिवस बाकी. 10 दिवस. आणि हो. काय रेट सांगितले? तिचे सांगायला 90,000 रुपये. आणि फर्स्ट टाइमला किती दिले ना तू? फर्स्ट टाइम तिनं 25 पहिले फर्स्ट टाइम. 25. हो. आणि आता किती देईल? आता सध्याला 30 ला चालायला पाहिजे. आणि 90,000. फायनल हो. किती होती बरं? फायनल तिचे 80 पर्यंत सोडून टाकू आम्ही. किती दात येत आहे? ही 6 दात आहे. 6 दात आहे. हो. मित्रांनो काय बघू शकता तुम्ही? हो बघू शकता. 80 पर्यंत. त्यापेक्षा कमी नाही होणार? 80 पर्यंत नाही होणार कमी. 70 पर्यंत. 70 पर्यंत नाही होणार. खरेदीला नाही सर आपल्या. खरेदीला पण नाही. म्हणजे द्यायचीच कोणाला तुम्हाला लास्ट काय देशाल? त्याच्यापेक्षा कमी काहीच नाही. 85,000 पर्यंत लास्ट एकदम. लास्ट. हो. त्यापेक्षा कमी काहीच नाही. मित्रांनो बघू शकता तुम्ही असे रेट सध्या चालू आहे मार्केट मध्ये. आता एक कालवड दिसते तुम्हाला. फर्स्ट टाइमर आहे दादा? हा, चालेल ना. किती दात आहे? 2 दात. 2 दात आहे का? आणि किती दिवस बाकी आहे? 10-12 दिवस. 10-12 दिवस. तरी काय रेट सांगितले? तिचे 2 लाख रुपये. 2 लाख. हा एवढं रेट का बरं बस? मग आता कावडे 2 जाती. 2 दात. किती दूध देईल? 30 लिटर. 30 लिटर का? आणि फायनल फायनल तुमचं काय हिशोब आम्हाला काय माहिती आहे. तुम्ही सांगा. एवढ्यात द्यायचे आपल्याला 1,20,000 होईल का? 1,51. त्याच्यापेक्षा कमी नाही होणार? नाही. 1 रुपया पण नाही. नाही. किती दिवस बाकी म्हणलेला? 15 दिवस टाइम. 15 दिवस. बघू शकता मित्रांनो तुम्ही कालवड. कास वगैरे बघा. 15 दिवस बाकी आहे. तर असे रेट सध्या चालू आहे. तर मित्रांनो आता ही गाय बघू शकता तुम्ही. किती गाय आणलेल्या दादा? 8 का? या गायची कशी माहिती? तिची पहिली कावडे 4 दात. 4 दात आहे का? किती दिवस बाकी आहे आता? तिची 5 तारीख. 5 तारीख. तर मित्रांनो काय बघू शकता तुम्ही. पहिला रू आहे. 5 तारीख म्हणते ते. आणि काय सांगितली ती किंमत? 1,10. लास्ट किती होईल बरं जर घ्यायची कोणाला खरंच? लाखाला. हा? लाखाला. मित्रांनो फेस क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही गायची. कालवड खरंच एक नंबर आहे. फायनल जर घ्यायची तर 80 पर्यंत. नाही 90 ला देऊन टाकू. 90 ला. 80 ला नाही होणार? नाही 85,000 कोणी मागू राहिले मागताय का? हा. दिल नाही तुम्ही? नाही आणि 85 गाई वगैरे सेल झाल्या का? काय झाल्या 2-3 दिल्या. 2-3 दिल्या. तरी काय किमतीमध्ये दिल्या सर? 70, 75, 80. तर मार्केट वगैरे कसं चालत सध्या? सध्या थोडं गार आहे. का रे? दुधाचे रेट कमी दुधाचे कमी रेट झाल्यामुळे ना त्याची गाय 1,25 ला घ्यावं लागेल. 1.25 ला. आणि तुम्ही सांगताय लास्ट 85. नाही 85 ला मागे फायनल 90 होईल ती. फायनल 90 आहे. 90च्या खाली 1 रुपया नाही समजा. मित्रांनो बघू शकता असे रेट चालू आहे. 90,000 रुपये सांगताय कालवडीचे. जर आलेच तुम्ही मार्केटमध्ये असे रेट चालू आहे सध्या. चला पुढे बघूया आपण कोणकोणत्या गाई आल्या. बरोबर. तिन्ही गाय तुमच्या आहे का? किती पहिल्या वेताला आहे दुसऱ्या? पहिल्या होता नाही तिने. तिन्ही पण पहिल्या वेताला आहे. मित्रांनो तिन्ही गाय बघू शकता तुम्ही. आणि किती दिवस बाकी आणला आता? 8-10 दिवसाचे. 8-10 दिवस बाकी. काय रेट सांगितले? सांगायला 85,000चा भाव. एकीचे समजा. एकीचे कमी जास्त. तिन्ही घ्यायचे तर लास्ट किती बरं? 75चा भाव. 60 पर्यंत होईल 60 ला आपल्याला घ्यायला द्यायचे समजा. 70,000 रुपये. 1,80,000 तीन नाही नाही होणार. 70, 21, 2,10,000 रुपये. त्यापेक्षा कमी 1 रुपया नाही होणार. फायनल सांगा द्यायची. फायनल फायनल. काहीच नाही होणार. 60,000 नाही होणार. नाही तरी- घ्यायला नाही 60 ला आपल्याला. तरी लास्ट 70च्या भावाने देऊ.
70च्या भावाने देऊ शकता. बघू शकता मित्रांनो या तिन्ही कालवडी आहे तुम्ही. एक कालवडी किती दात आहे दादा या तिन्ही? 2 आणि 4 6 दात आहे तिन्ही पण बघू शकता. आणि 70,000चा भाव सांगताय ते. सध्या काय वाटतंय मार्केट वगैरे कसं आहे आता? काय नाही जमते मी एवढं काय फास्ट नाही मार्केट. ते दुधाचे रेट पण आता सध्या दुधाचे कमी रेट चांगले पण गिऱ्हाईक आहे ना एकदम स्लो चालू आहे, एवढं काय Slow फास्ट चालू नाही. त्यामुळे तर मित्रांनो असं चालू आहे. तुम्ही कुठले प्रॉपर? दाढ दाडचे दाढ बोलतो. गाई वगैरे फार्मरचे नाही फार्मरचे नाही आपण जवळच्या शेतकऱ्याचा माल आहे. शेतकऱ्याचा माल आहे. शेतकरी माल. असा विषय राहतो शेतकऱ्याचा आणि तुमचं कसं राहतं बरं एक सांगा जरा. कॉन्टॅक्ट राहते नंबर राहते पांगलेले ना बरं त्यांच्याकडून विकत घेतात तुम्ही विकत घेतो. आणि मग इकडं आणतात. मग आणून विकतो आपण. तर असा विषय मित्रांनो लागल्या कोणी तर भेट देऊ शकता देऊ शकतो मी. ही फर्स्ट टाइमर आहे दोन्ही सगळ्या. आणि किती दिवस बाकी आहे त्यांना? 10-15 तर ही कालवड बघू शकता मित्रांनो तुम्ही. कास वगैरे 10-15 दिवस बाकी. या ना शर्ट काय सांगितलं रेट यांचे? 55,000 इचे हा इचे इचे 65,000 65,000 आणि इचे इचे 65,000 65,000. आणि फायनल घ्यायची किती मध्ये होईल बरं? होईल ना कमी जास्त होईल ना. तरी 2-5 हजाराचा फरक पडतो. 50 पर्यंत 50 पर्यंत देऊन टाकू. 50 पर्यंत हा. किंवा कमी ना 40 समजा तिन्ही घेतलं नाही कसं काय भेटेल 40 नाही का? 40 मी आता सध्या जसं दुधाचे रेट वगैरे चालू तुम्हाला तर माहितीच आहे रेग्युलर चालू झाला चारा पाणी झाला पाऊस झाला 40 1,20,000 नाही होणार तिने नाही म्हणा. नाही होणार. तरी फायनल एक सांगून द्या द्यायची तुम्हाला 55 सांगितली 50 ला घ्यावा लागेल. 60,000 65,000 सांगितली 60 ला देईल 60 ला. आणि ती 5-60,000 ला खायला. आणि दूध वगैरे कसं सांगता? तिचं हे दुसरं वापेल आहे दुसऱ्या झोपाला म्हणजे 18 लिटर पेळे ते दोन्ही पाहिलं होईल. पहिलं रू. तरी काय वाटतं किती दूध देऊ शकता असं? ती गाय दिन 8-8-9-9 8-8-9 आणि आणि दिन 7-7 7-7-8-8 6-7 21 पर्यंत होऊ शकतं. कोणत्या तिन्ही घ्यायचे नाही होणार 1.5 पर्यंत. मित्रांनो बघू शकतो मी असे रेट होते या तिन्ही बघितल्या पण एक याच्यात सेकंड टाइमर आहे आणि एक ही या दोन्ही फर्स्ट टाइमर आहे आणि सेकंड टाइमर होती. तर सांगते ते 21-30 पर्यंत होऊन जाईल असे रेट आहे. तर चला पुढे बघूया. ही का फर्स्ट टाइमर आहे दादा? हा. ही बघू शकता मी सेकंडला आहे का? किती दिवस बाकी आता? तुला अजून 8 दिवस बाकी. 8 दिवस. आणि काय सांगितली ती किंमत? तिचे 80,000 रुपये किंमत. 80,000. लास्ट किती होईल बरं जर द्यायची समजा 70,000 रुपये 60 पर्यंत नाही होणार? नाही 60 पर्यंत बाजार पहिले अकल किती दिले तू? आपली घरची नाही आपला व्यापारी. तरी एक अंदाज तरी अंदाज नाही का 12-13 लिटर दूध दिला असेल. या झोपेल ती 17-18 लिटर. 17-18 दिन. फायनल किती म्हणले तुम्ही? 70,000 रुपये. 70,000. त्यापेक्षा कमी 1 रुपये कमी नाही. द्यायची फायनल 60 पर्यंत होऊ शकते. हा फायनल होईल. शेतकरी वगैरे आले. शेतकरी वगैरे आलं तर आणि तीन कुठले तुम्ही? लोणी इथलेच भेटले ते प्रॉपर? प्रॉपर इथलेच. आपण आज जवळपास सगळं मार्केट कव्हर केलेलं आहे कालोडी आणि गाईचं. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय. ज्यांना पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला हा व्हिडिओ थांबवूया असं आपण रेग्युलर व्हिडिओ. तर आता आपण रेग्युलर व्हिडिओ घेऊन येणार आहे लोणी मार्केटचे. जे नवीन असेल त्यांना नक्की सबस्क्राईब करा. तर चला हा व्हिडिओ थांबवा इथंच.